थंडर माई एवढा वेळ आत काय करत असतील रे? काय माहित. थंडर अडचणच झाली म्हणायची. एवढं आवरून आपण आणखी बडीला भेटायला आलोय आणि रिकाम्या हातानं परत जायचं काय आता? मी काय म्हणते जाऊया आपण. चला कुठं वाट बघताय? गबे त्याच्या इशाऱ्याची वाट बघायला लागले. तेव्हा काहीतरी इशारा देईल. तर सर हे टर्मिनेशन लेटर आहे सर. मला माहित आहे. का सर? पण म्हणजे काय काय चुकलंय माझं? त्यात सगळं लिहिलंय वैदी. इनसबऑर्डिनेशन? सर मी कधी कुठल्या सिनियरचा डिसरेस्पेक्ट केलाय? सर तुम्हाला माहिती आहे ना, मी फक्त माझं काम करत होते सर. हे बघ वैदी, आता मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की तू निघ इथून. विळणकर, त्रास होतोय ना? मला पण होतोय, भयानक होतोय. काय करायचं? ही आजकालची तरुण पिढी आहे ना, समजावून समजत नाही त्यांना. या आबाळ थुकले की नाही आपल्या सांगावं पडत ते. तुला आता करेक्ट कळलं असेल ना माई काय आहे? सर ये थंडर बस झाला आता. चला निघू. माझं जर हानकी बडीवर खरंच प्रेम असेल ना तर मी 1 ते 5 आकडे मोजणार आणि बघतो ते येणार. बघच तू. नाही आलं तर? नाही आलं तर मी डायरेक्ट त्यांना असलं वाईट विचार पण कशाला करायचा. बी पॉझिटिव्ह. मग मोजा. 1 ते 5. मोजतो. 1 आले काय? नाही. 2 आले 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 आले. नाही नाही, 2 बायका वेगळ्याच कोणतरी आल्यात. 2 म्हटलं 2 बायका आल्या. कसं गम. तीन आल्या. 4 शेवटचं. आता ते येतील बघ. आणि शेवटचं 5. आणखी बडी वहिनी आल्या.
अहो मी तुम्हाला आत्ता काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? मला आत्ता कळलं तू असं का वागतोस ते. चूक तुझी नाहीच आहे, तुझा स्वभाव असा आहे. कारण तुझ्यावर संस्कारच तसे झाले. अहो सांगून जावं की काय काय झालं काय पण. हे बघ वॉर्निंग घेऊ, हा मला नाही हँडल होते. पण झालंय काय? बाजूला हो, नाहीतर मारून टाकेन मी तुला. त्याच्यात काय झालं? म्हणजे हानकी बुडी वहिनी अशा रागारागण का गेल्या? कळलं नाही रे, काहीतरी बिनसलं एवढं नक्की. नाहीतर यो गुलाब असा कुमजणार नाही. काय झालं असेल नक्की? त्याच्यात माई साहेब आत आहेत. माई साहेबांनी हानकी बुडी वहिनींच्यात काय झालं असेल तर? बघू चला देत ना. एक काम कर, शांतपणे त्यांचं पाय धर आणि माफी माग. नुसती ही बँकच नाही तर अख्खी रामावती आमच्या मालकीची आहे. टर्मिनेशन लेटर आहे सर. मला माहिती आहे. पण काय हे आजकालची तरुण पिढीला ना किती समजावं समजतच नाही. हे आबाळ थुकले की नाही आपल्या सांगावं पडत ते. मॅमची पोस्ट काय कळेल का? आता समजवायचं नाही, दाखवून द्यायचं. त्याच्यात हानकी बुडी वहिनी रडायला लागल्यात काय? तू जाऊन बोलतोस का त्यांच्या संग? नाही नको, रडू दे त्यांना. मनात काहीतरी साचलं असेल, रडून मोकळं होऊ दे. कितीतरी दिवसापासून मी बघतोय यासारख्या या घराच्या आसपासच असतात. यांचा या घराशी काही संबंध असेल काय? मी काय म्हणतोय, तुम्ही जाऊन बोला त्यांच्या संग. नाही नको,
आपल्याला पास्ट माहित नसताना प्रेझेंट मध्ये लुडबुड करायची नाही. सगळ्यात आधी आपल्याला हे शोधायला पाहिजे की बँकेमध्ये असं काय झालं जेणेकरून हानकी बडीवची ही अवस्था झाली. चल. पण परेशचे बाबा, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे बरं का. हो, नातं दोघांचं असतं. फक्त एकदा दोघांची मनं जुळली की झालं. वा. आणि हल्ली कसं आहे, पोरांचं एकमेकात पटणं जरा कठीणच झालंय. अहो अगदी 100% खरं आहे. आमच्या कदवास्ताच्या बाबतीत काय झालं, काय कुठे होतीस इतका वेळ? आय एम सो सॉरी, मला जरा उशीर झाला. बरं जाऊ दे, मी ओळख करून देते तुझी. हा माझा दादा परेश. काय? आणि हा हे परेश साईबाबा, म्हणजे माझे मामा मामी. आणि हे माझे आई बाबा. यांना तर तू ओळखतेस ना? कशात का तू? आणि दादा, अजिबात हेजिटेट करू नको. तुला जे काही वाटतंय ना ते बिंदास विचार, है ना? हो. ए पोरी हो, आता काय तुम्ही मैत्रिणी तुमच्यातच गप्पा मारत बसणार आहेत का? तुम्हीच गप्पा मारणार आहेत का या दोघांना मी एकमेकांशी बोलायची काही संधी देणार आहेत? बर परेशराव, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तुमच्या मनात जे काय असेल, तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना, ते एकदम मन मोकळेपणानं बोला. अगदी बरोबर आहे परेश. तुला काय विचारायचं ते अगदी निसंकोचपणे विचार. मी डायरेक्टच बोलतो. आता तुमच्यापासून काय लपवायचं? माझ्या पत्रिकेत दोष आहे, पण मला असं वाटतं की पत्रिकेपेक्षा स्नेहाचे आणि माझे विचार जुळतात हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे माझं थोडं बोलणं झालं तिच्याशी आणि त्यातून ओळख वाढली. मला खरंच मनापासून आनंद होईल जर स्नेहाचं आणि माझं लग्न झालं तर. पण तुम्ही मोठी मंडळी जसं ठरवाल तसं सगळं होईल. काय आता निर्णय घ्यायचा काय बाकी राहिलंय होय? आम्ही अगदी आमच्या कानात जीव आणून तुमच्या होकाराची वाट बघतोय. हो, म्हणजे अगदी योग्य स्थळ आहे आमच्या ताईडीसाठी. ताई, तू पण विचार ना, तुला काय विचारायचं असेल तर. विचार ना. अगं पप्पा म्हणतील तसं. एकदम संस्कारी पोरगी लहानपणापासून. आणि आता कसं आहे, परेशराव म्हणजे आमचे जावई आणि आमची स्नेहा म्हणजे तुमच्या घरची सून. कसं असं जुळून आलंय, एकदम बेस्ट जुळलंय बघा, अजिबात वेस्ट नाही. बर, मी आता जरा तुमचं पेढा देऊन तोंड गोड करतो. अगदी बरोबर बोललात. आणि परेशचे बाबा, महत्वाचं राहिलं म्हणजे देण्या घेण्याचं काय ते सांगता का?
अहो धनाजीराव, देण्या घेण्याचं राहू द्या. आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि एक नारळ द्या, बस. बाकी काही नको. अरे तुम्ही म्हणजे एकदम देव माणसावरच भेटलात की. म्हणजे मी तुम्हाला काहीच द्यायचं नाही, म्हणजे काय खर्चच नाही, काय नाही. काय पेढा तर देऊ शकतो का नाही तुम्हाला? पेढा तर देणारच. घ्या घ्या जावई बापू, घ्या पेढा घ्या. हा सुखात राहा. घ्या घ्या हे घ्या पेढा घ्या. अरे माझ्या पोरीचं आता लग्न होणार आहे. अहो तुम्ही पण घ्या. नाही हे खाल्ल्यावर मग खातो ना पेढा मी. गप्पू 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 गप्पू. थँक्यू 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 थँक्यू. इकडे विटकत. बापरे. थँक्यू. कशासाठी? गप्पू, तू पुढाकार नसताना घेतला तर माझी आणि यांची भेटच झाली नसती का. म्हणजे तुझ्यामुळे सगळं जुळून आलंय बघ. थँक्यू. झालं? आभार प्रदर्शन करून झालं? मला सांग, तुला खरंच तो आवडलाय ना? तर पत्रिकेमुळे किंवा ह्या दोष वगैरेमुळे होकार नाही दिलास ना तू? गप्पू, कसं असतं ना बाळा की एखादा माणूस समजायला ना कधी कधी 7 वर्ष लागतात आणि कधी कधी 7 मिनिटात पण समजतात. आणि तसं मी त्यांना 2दाच भेटलीये, पण ना माझं मन मला सांगतंय की चांगला मुलगा आहे ग तो. अच्छा, म्हणजे 7 मिनिटाच्या भेटीवर तू 7 फेरे घेणार तर? अगं, अरे बाप रे. नेहमी जिजूंचं नाव घेतल्यावर लाजणारच वाटतं. गप्पू, तू आज काही नाहीये, पण म्हणजे मला ना असं वेगळंच काहीतरी जाणवतंय. म्हणजे माझं मन मला सांगतंय की आता ना सगळं चांगलं होणार आहे, सगळं छान होणार आहे. सगळं तुझं मन तुला सांगतंय ना, मग सगळं छानच होणार. ए गप्पू, मला एक सांग, तू आलेला तोंड का पाडलं होतं बरं? मी ना तू आली तेव्हाच विचारणार होते, पण या सगळ्याच्या म्हणजे उत्साहात ना मी विसरूनच गेले बघ. सांग की मला काय झालं. बोल चल पटकन. तू ना उगाच विचार करतेय, काही झालेलं नाहीये. ए गप्पू, आता मला शांतपणे सांगा काय झालं ते. अगं खरंच काही नाही. अगं ए गप्प सांग काय झालंय ते. तू हे सगळं ना बाजूला ठेव, तू इकडे माझ्या समोर ये पटकन. मला उगाच टेन्शन यायला लागलंय. मला पटकन सांग झालंय काय. का मूड खराब करून घ्यायचंय तुला? तुला ना माझी शपथ आहे गप्पू. आता ताई, तू नाही सांगितलं तर अजून मूड खराब होणार आहे. प्रॉमिस कर कोणाला सांगणार नाही. अरे बाळा, आपल्यातल्या गोष्टी बाहेर जातात का कधी? सांग चल. मला आज कामावरनं काढून टाकलं. काय? नोकरी गेली म्हणजे? हा, हे बाई वैदई, तू काय भांडली बिंडली नाहीस ना कोणाशी?
आणि मला सांग, असं कोणी काढून टाकलं तुला? माईसाहेब मक्तेदार. माईसाहेब? ए गप्पू, जरा नीट सांग बरं बाळा, झालंय काय नक्की? मला पण नाही माहिती ग. त्या आल्यावर मी उभी राहिले नाही, त्यांना गुड मॉर्निंग केलं नाही म्हणून काढलं म्हणे. अरे देवा, त्या आजकालच्या पोरांचं ना मला काही कळतच नाही. अगं राहिली असतीस उभी तर काही कमीपणा आला असता काय? अरे अरे काय अरे? आणि मला कळत नाही तुझं नाक नेहमी फुगलेलं का असतं ग? म्हणून सांगत होते तिथं दिल्लीला जा, तिकडे जाऊन कोर्स कर. तुझा अजिबात विश्वास नाहीये ना माझ्यावर? का सगळ्यांना वाटतंय की मी मुद्दाम उभी राहिले नाही? माझं खरंच लक्ष नव्हतं, मी कामात गुंतलेले होते. ताई मला तर कळलं पण नाही ते मायसाहेब कधी तिकडे आले ते. ठीक आहे, जाऊ दे यार. आई तू पण ना जरा समजून घ्यायचं नाही. मालक आणि नोकर काय, नुसती ही बँकच नाही तर अख्खी रामावती आमच्या मालकीची आहे. सर हे टर्मिनेशन लेटर आहे सर. मला माहिती आहे. हॅलो पुष्पा मॅडम, मेल पोहोचला असेलच. बरं, आम्ही तुझं टर्मिनेशन लेटर मागे घेतलंय. काय आहे ना, आम्हाला भिजत घुंगडं ठेवलेलं आवडत नाही, त्यामुळे उद्यापासून बँकेत रुजू व्हायचं. पण मॅम आज विचारत नाहीये, ऑर्डर आहे. माझ्या सहीनं निघाली आहे ना ऑर्डर. आणि काळजी करू नकोस, झालेल्या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही. त्यामुळे तू पण डिलीट मार आणि पोहोचू द्या. अहो मॅडम. काय ग, कोणाचा फोन होता? पुष्पा मॅडमचा. वैदेही, आता काय केलंयस बाई तू? उद्यापासून बँकेत परत जॉईन व्हायला सांगितलंय. काय? तेव्हा त्यांचं नाव मला काही कळतच नाही. एकदा कामावर घेतात परत काढून टाकतात. या सगळ्यात तेज प्रतापचा हात तर नसेल ना?